इयत्ता 8वी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण उभयानवी 3.3. आता उभय म्हणजे काय, तर उभय म्हणजे उभयचा अर्थ होतो दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयानवी असे म्हणतात, इंग्लिशमध्ये कंजक्शन. पहाट झाली आणि रस्त्यावर माणसे धावली. पहाट झाली हे एक स्वतंत्र वाक्य आहे. रस्त्यावर माणसे धावू लागली स्वतंत्र, पण त्या दोघांनाही जोडायचं काम कोणी केलं आहे, आणि या शब्दाने आणि या अविकारी शब्दाला काय म्हणायचंय, उभयानवी अव्यय. 4 किंवा 5 मुले बसली. 4 हा शब्द वेगळा आहे, 5 शब्द वेगळा आहे, त्याला कोणी जोडलंय, किंवा या शब्दाने, यांना म्हणायचं उभयानवी अव्यय. उभयानवी अव्ययाचे काही प्रकार आहेत. प्रधान सूचक उभयानवी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयानवी अव्यय. याचे प्रकार पहा पुन्हा. समुच्चय बोधक उभयानवी अव्यय, विकल्प बोधक उभयानवी अव्यय, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. इकडे आहे स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक उभयानवी अव्यय. आता प्रधान सूचक म्हणजे काय पहा. अव्ययांनी जोडलेल्या वाक्ये एकमेकांवर अवलंबून न राहता ते स्वतंत्र राहतात. म्हणजे हा शब्द जरी नाही टाकला तर प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा अर्थ वेगळा निघतो. प्रशांत सकाळी उठला, ठीक आहे. शाळेत गेला, ठीक आहे. आता आणि हे दोघांनाही जोडलेलं आहे. दोघंही वाक्य एकमेकांवर अवलंबून नाही, म्हणून याला म्हणायचं प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय. दोन्ही वाक्य प्रधान आहेत, आपला आपला अर्थ पूर्ण करतात. याच्यामध्ये कोण कोण येतं, आणि व अन अथवा किंवा वा परंतु म्हणून सबब. आता समुच्चय बोधक उभयानवी अव्यय. आणि व अन न शिवाय आणखी आणि खी आहेत अव्यय पहिल्या विधानात आणखी भर घालतात. राजाने इशारा केला अन सैन्य शत्रूवर तुटून पडले. याच्यामध्ये काय झालेलं आहे, पहिल्या विधानावरती अन जोडून या वाक्याने त्याच्यावरती अजून भर घातलेला आहे. नंतर विकल्प बोधक उभयानवी अव्यय. अथवा, वा, किंवा, की म्हणजे ऑप्शन. हे खा किंवा ते खा, चहा घेणार की कॉफी घेणार, तसं दोन्हीपैकी एकाची निवड दर्शवितात. आपण चहा घेणार की कॉफी घेणार, आपण म्हणत नाही आम्ही दोघी घेणार, हो की नाही, म्हणतो का कोणी, नाही म्हणत. एक तर आपण सांगतो चहा घेऊ किंवा मग कॉफी घेऊ म्हणतो. इथे की येतो, किंवा येतो, अथवा येतो. न्यूनत्व बोधक उभयानवी अव्यय. पण, परंतु, परी, बाकी, किंतु, तरी, ही सर्व काय आहे, न्यूनत्व बोधक अव्यय असून पहिल्या वाक्यात उणीव किंवा दोष. न्यूनत्व म्हणजे न्यूनत्वाचा अर्थच होतो उणीव, कमीपणा. मरावे, बरं ठीक आहे, मरावे, पण कसं मरावं, परी कीर्ती रूपे उरावे. मरावे परी कीर्ती रूपे उरावी. काम करा, पण कसं करा, कोणीही तुम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे. मार्क मिळवा, कसे, तुम्ही पहिले आले पाहिजेत, ठीक आहे. कंडिशन सारखं उपयोग थोडंसं त्यात. परिणाम बोधक उभयानवी अव्यय. म्हणून, सबब, कारण, वास्तव, यास्तव, तेव्हा, तस्मात, एतेव, हे सगळे काय आहे, परिणाम. पहिल्या वाक्याचा परिणाम दाखवते. गौरीने मनापासून अभ्यास केला म्हणून तिला यश मिळाले. याच्यामध्ये म्हणून म्हणजे परिणाम सांगतात की काय झालं. त्याने गाडी जोरात चालवली म्हणून त्याचा ऍक्सिडेंट झाला, असं. आता पाहतोय आपण गौणत्व दर्शक उभयानवी अव्यय. एक प्रधान वाक्य, त्यावर अवलंबून असणारे दुसरे गौण वाक्य असेल तर त्यास गौणत्व दर्शक उभयानवी अव्यय असे म्हणतात. पोलिसाने चोरास पकडले कारण त्याने चोरी केली होती, हो की नाही. का पकडलंय हे याच्यावर डिपेंड आहे, ठीक आहे. पुढचा प्रकार पहा. स्वरूप बोधक उभयानवी अव्यय. या अवयवावरून प्रधान वाक्याचे स्वरूप गौण वाक्यावरून समजते. म्हणजे की, म्हणून, जे. आता पहा, 2 डझन म्हणजे काय, तर 24 वस्तू. याचं स्वरूप हा सांगतो, म्हणजे थोडं स्पष्टीकरण सांगितल्यासारखं असतं, त्यावेळेस म्हणायचं स्वरूप बोधक. कारण बोधक, मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो का की ही माझी मायभूमी आहे. इथं कारण सांगितलेलं असतं, इथे कंडिशन असते, इथं कारण असतं, इथं काय असतं, एक्सप्लेनेशन, इथं समजून सांगितलेलं असतं. 2 डझन म्हणजे 24 वस्तू, असं. उद्देशबोधक. उद्देश, म्हणून, सबब, यास्तव, कारण की, उद्देशबोधक उभयानवी अव्यय असून याद्वारे गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू दर्शवितो, पर्पज. त्याला नोकरी मिळावी म्हणून तो शहरात राहतो. शहरात राहतो, का राहतोय, त्याला नोकरी मिळावी म्हणून, असं होऊ शकतं. तो शहरात आला
कारण त्याला नोकरी करायची आहे. कारण पण चालतं. संकेतबोधक उभयनवी अव्यय. संकेत म्हणजे अर्थ अट असा होतो. जर तर गरजेल तो पडेल काय, गरजेल तो पडेल काय. जर अभ्यास केला तर तुम्ही पास होताल, हो की नाही. इथं कंडिशन असते. आता पाहिजे आपल्याला 3.3 मधला 7वा सराव संच. पहिलं उदाहरण. खालीलपैकी उभयनवी अव्ययी वाक्याचा पर्याय कोणता. त्याच्याजवळ पुस्तक आहे. औषधाचे परिणाम नंतर दिसले. मोहन सावकाश चालतो. देह जाओ अथवा राहो. इथे अथवा आलेला आहे. उत्तर येणार आहे चौथं. वाका प्रसंग आलास तर कोणीही डगमगू नये. जर तर आलंय म्हणजे काय आलं इथं, संकेत. इथे जर आलं का नाही तर कोणीही डगमगू नये, संकेत बोधक. पैसा आला की माणुसकी संपत्ती. हा परिणाम झालाय. पैसा आल्यामुळे ही माणसं बदलली. ते परिणाम बोधक. खालीलपैकी न्यूनत्व बोधक म्हणजे काहीतरी कमी असणे. न्यूनत्व बोधक म्हणजे काय, कमी असणे. बाकी सगळं भाजी खूप छान झाली, बाकी भाजी खूप छान झाली पण मीठ कमी पडलं. आला का नाही बाकी शब्द लावलेला, म्हणजे न्यूनत्व. भाजीमध्ये मीठ कमी आहे सांगितलंय. पुढचा प्रश्न. आपणास संपत्ती हवी की सुख, दोघांपैकी एक सिलेक्ट करायचे आपल्याला. विकल्प बोधक म्हणजे ऑप्शन. ठीक आहे. आता हा टॉपिक संपला आहे. पुढच्या लेक्चरला आपण केवल प्रयोगी अव्यय घेऊयात.